इथं मग पुढे जा, मागे जा. कळवण तालुक्यातून निघालेला मोर्चा आता नांदुरी मार्गे वणीला इथं पोहोचत आहेत आणि आज हा 6वा दिवस आहे. या 6व्या दिवसापर्यंत हे लोक पायी पायी वणीपर्यंत पोहोचले. उद्याला ते नाशिक पोहोचणार आणि तिथून मुंबई मार्गे मंत्रालयाला धाड देणार आहेत. तरी धडक मोर्चा हा मंत्रालयाला पोहोचणार आहे. याची शासनाने दखल घ्यावी. त्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकरी किसान सभेच्या त्या त्वरित शासनाने मान्य कराव्या आणि गोरगरीब जनतेला आधार द्यावा अशी ह्या लोकांची मागणी आहे. त्यांचं कसत असलेलं फॉरेस्ट प्लॉट वनजमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्या. तसेच शेतीमालाला हमीभाव, भात खरेदी झाली पाहिजे, शेतीमालाला 40,000 रुपये बोनस भेटला पाहिजे. ह्या त्यांच्या सर्वसामान्य मागण्या आहेत. त्या मान्य झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी पायी पायी येत आहे. तरी आतापर्यंत शासनाने त्याची दखल घेतली नाही. तरी इथून पुढे तरी दखल घ्यावी, अन्यथा पूर्णतः रास्ता रोको केले जाईल असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. इन्कलाब जिंदाबाद. पेक्षा तिथल्या तिथं निघून जातील, मोठं चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या प्रत्येक तालुक्याचा 2-2, 1-1 माणसं आपले कार्यकर्ते, त्र्यंबकेश्वरचे 2 कार्यकर्ते, पेठचे 2 कार्यकर्ते, दिंडोरीचे 2 कार्यकर्ते, आपले सुरगाण्याचे आपले रसद साहेब आणि आपला पुंडलिक चौधरी हे 2 कार्यकर्ते, चांदोडचे 2 कार्यकर्ते, सुरगाण्याचे 2 कार्यकर्ते, निफाडचे 2 कार्यकर्ते, असे एकूण जवळजवळ 20 कार्यकर्त्यांच्या समोर कलेक्टर साहेब, डीएसपी साहेब यांची चर्चा झाली. त्यांना आम्ही सांगितलं, तुम्ही जर आम्हाला हे सर्व प्रश्न मोकळे करून देत असाल, आमच्या ताब्यात असलेली जमीन आमच्या नावावर करून देत असाल तर आमची काही हरकत नाही. मग आम्ही तिथूनच निघून जातो. उलट लोकांना पण काम आहे अजून. परंतु हे जर होत नसेल तर विनाकारण तुम्ही अंगावर घेऊ नका. ते म्हणायचे हा प्रश्न महाराष्ट्र सरकारचा आहे. कलेक्टर साहेब अत्यंत प्रामाणिकपणे ते आपल्याशी चर्चा केली, एकदम मनमोकळेपणे चर्चा केली. त्यांनी सांगितलं की हे आमच्या अधिकारात नाही आहे, हे सरकारकडेच गेलं पाहिजे. पश्चिमेकडे नद्या जाणाऱ्या वाहत जाणारे पाणी हे उचलून इकडे ह्या गिरणा नदीमध्ये आणि गोदावरी नदीमध्ये टाकायचा हा सुद्धा माझ्या अखत्यारीतला प्रश्न नाही आहे. हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न महाराष्ट्र सरकारच सोडवू शकतंय. त्यामुळे आपले 2 महत्वाचे प्रश्न हे महाराष्ट्र सरकारकडेच होतील. आणि त्यांनी सांगितलं मग तुमचा जो लढा आहे तो शांततेत होऊ द्या. आता काही गोष्टी इथं अजून कार्यक्रम होणार आहे. जैन समाज जो मारवाडी समाज आहे त्यांचा चांदोडला फार मोठा 10 लाखाच्या वरती संबंध देशातून मारवाडी लोक येणार आहेत. आणि तिथं तो जवळजवळ 8 दिवस कार्यक्रम आहे. डीएसपी साहेब, कलेक्टर साहेब म्हणायचे की आमच्याजवळ जो पोलीस फोर्स आहे तो अर्धा त्यांच्या बंदोबस्ताला जाईल. तुमचा जर इकडून मोर्चा निघाला, इकडे नाशिककडे तुम्ही बसले तर तुमच्याही बंदोबस्ताला आम्हाला काही माणसं पाठवावी लागतील. त्यांना सांगितलं तुम्ही आता चिंताच करायची नाही. आमचा आता हा मोर्चा तुम्ही म्हणता का नाशिकला आमच्याकडे हे प्रश्न सुटणार नाही तर मग सरकारकडे जावं लागेल. आणि सरकारकडे जायचं असेल तर मुंबईला जावं लागेल. म्हणून आपण नाशिक जिल्ह्याची हद्द सोडली की तुमची हद्द संपते. मग कलेक्टरची हद्द इगतपुरी पर्यंतच आहे, डीएसपीची हद्द इगतपुरी पर्यंतच आहे. त्याच्यापुढे ठाणे जिल्हा लागतं. मग तुम्ही मग त्या ठाणे जिल्ह्यावाले आम्ही पाहून घेऊ म्हटलं. किसान सभेचे आणि म्हणून मित्रांनो आज पालघर ठाणे जिल्ह्याच्या लोकांचा पालघरच्या कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा आहे.
तिथं बाई आहे कलेक्टर तिथे